नमस्कार. बारामती तालुक्यातील पनदरे सोनकसवाडी या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील एकमात्र पुलाची पुरती दुरवस्था झाली असून निराडावा कालव्यावर असलेला हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते. या पुलावरून ट्रक, ट्रॅक्टर, एसटी, हायवा अशा मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक ही नित्याचीच असते. यामध्ये प्रामुख्याने दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर गाडी, बैलगाडी यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे हा पूल कोसळला तर गटातील ऊस तोडणी विना जळून जाईल अशी भीती व्यक्त होत असून माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भावना व्यक्त होताना दिसते. उल्लेखनीय बाब ही की सोनकसवाडी, शिवपुरी, घुले पठार आदी परिसरातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा रहदारीचा हा एकमेव मार्ग असून विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस देखील याच पुलावरून अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसते. एकंदर पाहता नागरिकांना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे संबंधित विभागाबरोबरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलासाठी पुढाकार घेऊन तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी जनसामान्यातून होताना दिसते. या संदर्भात सोनकसवाडी परिसरातील नवनाथ कोकरे आदींनी अधिक माहिती दिली. चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत ते. सदरील पूल हा पनदरे सोनकसवाडी येथील पर्याय एकच आहे. त्याच्यावरून अवजड वाहतूक, शाळा मुलं ही जाते ती पूल पार आता पडायच्या अवस्थेत आहे. तर प्रशासनानं लवकरात लवकर थोडं पुलाची व्यवस्था करावी. फक्त मतापुरतंच लक्ष न देता सगळं सुखसोयी पोचतील याकडे बी प्रशासनानं लक्ष द्यावं. कारखान्याची वाहतूक पण याच पुलावरून होती. परत आता इलेक्शन लागलं की सगळ्यांच्या चक्रा चालू होत्या. पण ज्यावेळी गरज आहे त्यावेळेस पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती व्हावी हीच मागणी सगळ्यांची. हा कोणता रस्ता आहे? ही सोनकसवाडी पनदरे रोड आहे आणि एकमेव रस्ता आहे. एवढाच रस्ता. ही जर पूल पडला तर जायची सुद्धा व्यवस्था बंद होईल सगळ्याची. आदिवासीसारखं होईल आमचं. 5-6 वस्त्यांसाठी हे एकच पूल आहे. ह्या पुलासाठी फक्त म्हणजे वाहन फक्त गावाच्या ठिकाणी जाण्यासाठी हे एकच मार्ग आहे.